चला आज आपण थोडंसं अजून एक पेनी स्टॉक बघूया. पण पेनी स्टॉक सांगण्याच्या अगोदर आज मार्केट खूप क्रॅश झालेलं आहे, निफ्टी आणि बँक निफ्टी. आणि निफ्टी आणि बँक निफ्टी पुन्हा अजून क्रॅश होईल असं अंदाजे आहे, कारण की निफ्टी बहुतेक 21,621 तर आरामशीर उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची गुरुवारी, आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आज होती बुधवारी. बँक निफ्टीची एक्सपायरी बुधवारी आहे, निफ्टीची गुरुवारी आहे, आणि फायनान्स निफ्टीची म्हणून असते ती फायनान्स निफ्टीची एक्सपायरी मंगळवारी असते. तीन आपल्याकडं हे निफ्टी, बँक निफ्टी, फायनान्स निफ्टी ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो ऑप्शन ट्रेडिंगसाठी. आणि सेन्सेक पण आहे, सेन्सेक आपण करतो. तर आज जो काही झालेला आहे, आज जो निफ्टीमध्ये जो डाऊनफॉल आलेला आहे, ह्यामुळे जवळपास सगळ्या स्टॉकमध्ये डाऊनफॉल आलेला आहे. मिड कॅप स्टॉक 6%, 7% पडलेला आहे. स्मॉल कॅप पण जवळपास 30-40% डाऊन झालेला आहे ह्या आठवड्याभरामध्ये. तर अशा पद्धतीनं स्टॉक खूप खाली जात आहेत. पण पॅनिक न होता तुम्ही थोडेसे शांत डोकं ठेवून थांबा, कारण की ही मार्केट पडतं आहे म्हणजे काही कायमस्वरूपी पडतं आहे असं नाही आहे. कधी ना कधी ती मार्केट वर जाणारच आहे आणि कधी ना कधी मार्केट अप होणारच आहे. कधी ना असं समजू नका की मार्केटमध्ये पॅनिक झालं आणि आता संपलं, असं नाही आहे. काही चढउतार चालतोच आहे, पण पॅनिक जेवढं तुम्ही खाली मार्केट जाईल तेवढं तुम्हाला चान्स आहे बाय करायला, आणि त्याचं बाय करणं चांगल्या लेवलला बाय केलं तर तुम्हाला चांगलंच त्याचं सोनं होईल आणि चांगलंच प्रॉफिट त्याचं होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आज मी तुम्हाला माझ्या वॉचलिस्टमध्ये दाखवतो आहे. प्रत्येक वॉचलिस्टमध्ये माझं जवळपास सगळे स्टॉक कसे आहेत, रेड आहेत. 1-2 स्टॉक जे आहेत ते कमीत कमी ग्रीन आहेत. तर तुम्हाला 2-3 वॉचलिस्टमध्ये दाखवतो आहे, तर सगळ्या रेड आहेत. एखादा स्टॉक आहे जे ग्रीन दिसतो आहे तुम्हाला, तर बाकी सगळे रेडच आहेत, मॅक्झिमम रेड आहेत. तर 90% मार्केटमध्ये रेडच स्टॉक दिसत आहेत माझ्याकडले पण. आणि माझे काही क्लायंट्स आहेत त्यांचे पोर्टफोलिओ खूप डाऊन झालेले आहेत. पण तुम्ही घाबरू नये, आणि मार्चमध्ये किंवा एप्रिलच्या 1st-2nd वीकमध्ये सुद्धा डाऊनफॉल आला तरी पण घाबरू नका. एखाद्या वेळेस निफ्टीचा 20,230 किंवा 20,300पर्यंतचा एक चांगलाच गॅप राहिलेला आहे. तो गॅप एखाद्या वेळेस फिलअप होऊ शकतो, कारण बँक निफ्टीनं जो मोठा गॅप राहिलेला होता तो फिलअप केलेला आहे. तरी पण बँक निफ्टी आता त्या निफ्टीसोबत खाली डाऊन येऊ शकते, आणि त्याच्यामुळं तुम्ही पॅनिक न होता जेवढं तुम्हाला खालच्या लेवलनं बाय करण्याचा चान्स मिळेल त्या चान्सला तुम्ही सोडू नका आणि बाय करण्याचा प्रयत्न करा. कारण की येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला जर काही चांगलीच कमाई करून घ्यायची असेल, चांगलंच बेनिफिट घ्यायचं असेल, तर येणाऱ्या इलेक्शनवर लक्ष ठेवा. इलेक्शनच्या पिरियड बेसिकवर बी तुम्ही थोडं लक्ष ठेवून तुम्ही स्टॉक घेऊ शकता. तर चला मित्रांनो, आज आपण जो स्टॉक बघणार आहेत तो मी तुम्हाला दाखवतो आहे. हा स्टॉक आहे जो की BSEचा 2.48 MILINDL म्हणून असा हा स्टॉक आहे. त्याचं स्पेलिंग मी सांगितलं तुम्हाला, 2.48 आहे. 4 पैशांना आज तो अप्पर सर्किटला लागलेला आहे. त्याचं प्रिव्हियस क्लोज आहे 2.44, ओपन झालं 2.48. तर अशा पद्धतीनं हा स्टॉक तुम्हाला सध्या अप्पर सर्किटला लागताना दिसतोय. आपण चार्टवर जर पाहिलं तर आपण बघूया चार्टमध्ये, मंथली चार्टमध्ये कसं आहे ते. सॉरी मित्रांनो, मंथली चार्टमध्ये जर तुम्हाला पाहिलं तुम्हाला जे काय ग्रोथ आहे ती दिसून जाईल. कारण एकच उद्देश आहे मित्रांनो, मी काही असा व्हिडिओ बनवत नाही की बाबा माझा व्हिडिओ एक साधारण व्हिडिओ मी टाकतो आहे. फक्त तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये स्टॉक रिगार्डिंग माहिती आणि स्टॉक कसा आहे ह्याच्याबद्दलच तुम्ही थोडंसं व्यवस्थित विचार करत चला. मग माझ्या बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तेही मला थोडंसं सांगत चला, कमेंट करत चला. पण माझं सांगण्याचा उद्देश आहे की मी जे सांगतो ते स्टॉक तुम्ही व्यवस्थित स्टडी करून घेत चला, त्याच्यावर वॉचलिस्ट लावत जा. आपला मेन उद्देश आहे की आपल्याला चांगला स्टॉक भेटणे आणि चांगलं प्रॉफिट होणे, हा आपला उद्देश आहे. आणि हा स्टॉक तुम्ही बघा, तर तुम्हाला हा स्टॉक बघायला मिळत असेल तर आपण मंथली कॅन्डल लावलेलीच आहे. तर जवळपास 80-85 जर कोणी घेतला असेल आणि 2.48ला आहे आज पडत्या मार्केटमध्ये, पण तो चांगलाच ग्रोथ करतो आहे. तर चांगलंच प्रॉफिट झालं असतं. 85 पैशानं जरी तुम्ही 2,000ची जरी क्वांटिटी घेतली असते तरी तुम्हाला आज चांगलंच प्रॉफिट झालं असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टीला
स्टॉकला तुम्ही कधीही चांगल्या लेवलनं जर बाय केलं तर तुम्हाला असा चांगलं प्रॉफिट होतं, असा आजचा पेनी स्टॉक तुम्हाला सांगतो आहे. चला आपण त्याच्यामध्ये फंडामेंटल्स थोडी पाहूया. फंडामेंटल्समध्ये काय चाललं आहे ते, कंपनी काय करते काय नाही, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत जाईल. काही अडचण असेल तर मला तुम्ही सांगत चला, तुम्ही मला कमेंट करत चला. कारण की तुम्ही कमेंट करताल तरच मला समजेल की काय आहे काय नाही. कारण की सॉरी जरा नेट बंद पडले वाटतं कॉल आल्यामुळे. तर हे जे तुम्हाला स्टॉक मी सांगितलेला आहे, तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लेवल तुम्हाला, आता बघा 1 मंथमध्ये 17% रिटर्न आहे, 1 इयरमध्ये 172 आहे. द मार्केटिंग अँड फायनान्शियल लिमिटेड प्रोव्हायडेड ऑफ द फायनान्सिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेस, म्हणजे मार्केटच्या रिगार्डिंग आहे. 1985ला ही कंपनीचं झालेली म्हणजे ओपन आहे आणि लोकेटेड मुंबईमध्येच आहे. न्यूज काय आहे का आपण बघूया. न्यूज काही नाही आहे. इव्हेंटमध्ये बघूया. इव्हेंटमध्ये जानेवारी 5 म्हणजे बोनस दिलेले 50, जसे एकाच म्हणजे बोनस देऊन इक्विटी शेअर्स हे केलेले आहेत. म्हणजे ह्या आत्ताच नुकताच जानेवारीमध्ये आपल्याला चांगलंच कोणाकडे असतील स्टॉक तर त्याला चांगलं भेटतं. डिव्हिडंड पण देते, म्हणजे कंपनी व्यवस्थित आहे, चांगली आहे. डिव्हिडंड थोडं बहुत देते, म्हणजे कॅश डिव्हिडंड बघा 22मध्ये 0.50 10, म्हणजे व्यवस्थित आहे कंपनीमधील, काही नाही. पण तुम्ही पण एक मनी कंट्रोलवर जाऊन थोडंसं चेक करा, किंवा हिला डेप्थ आहे का, लोन आहेत का, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किती पॉईंट्स आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट्स किती आहेत, ऑपॉर्च्युनिटी किती आहे, हे सगळं चेक करत चला. अशा पद्धतीने हा स्टॉक तुम्हाला आज मी सजेशन करतो आहे. अशा पद्धतीने धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्ही प्रत्येकाला माझा व्हिडिओ जे कोणी शिकणार आहे तुमच्या जवळचं कोणी त्यांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईबर करायला सांगा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला सांगा.